काही शेतकरी मित्रांची कमेंट होती का तुम्ही ना हाताने डिपिंग का करतात. तर द्राक्ष शेती हा खेळ म्हणजे ना आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देऊन मांडलेला जोगाराचा डाव झाला. कारण कोणाला राव करायचं का कोणाला रंग करायचं ना हे सर्व शेवट येणाऱ्या निसर्गावर अवलंबून असतं. मग त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. 1 जानेवारी म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस. आपली आंघोळही झाली नव्हती पण म्हटलं चला ताईचा बी नाही 1 जानेवारी म्हणजे वाढदिवस आहे. मग ताईला सुद्धा आहे ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ. तर तिला म्हटलं वाढदिवस आज तुला माहिती 1 जानेवारी. शेतात फक्त कष्ट सोडून आहे ना या पिढीला कशाचे वाढदिवस माहिती हो. पण फक्त आहे ना आधार कार्डावर आता आहे ना जन्मतारीख असल्यामुळे ना आपण म्हणतो वाढदिवस. नाशिकचा उड्डाणपूल सोडून आपण द्वारकेवर आहे ना उतरलोच होतो. तेवढ्यात आपल्याला आहे ना फोन आला आपल्या आहे ना बुलढाणा येथील फॉलोअर मित्रांचा. ते म्हणे आम्ही ना त्र्यंबकला दर्शन घ्यायला आलो होतो आणि तुमच्या आहे ना गावी आम्हाला तुमची भेट घ्यायला यायचं. मग त्यांना म्हटलं मी पण नाशिकलाच आहे, तुम्ही या बॉम्बे नाक्यावर. धनंजय दोंडगे आपले बिग फॉलोअर आहे आणि त्यांनी फक्त आहे ना आपल्या व्हिडिओ आणि फोनच्या माध्यमातून आहे ना तांबटीचं यशस्वी उत्पादन घेतलं. या दोन्ही सख्या भावांना भेटून खूपच आनंद झाला. नाशिकचा चहा वगैरे घेऊन त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टी करून धावती भेट घेऊन आपण निघालो होतो परतीच्या प्रवासाला. तेवढ्याच घरून फोन आला का पावभाजी करायची आपल्याला ना पाव घेऊन मिस्त्री म्हणे आपले पाव संपले, लोणवाडीत बेकरी झाली, तुम्ही तिथूनच घेऊन या. काय बात करू राहिली ओळखी द्या मला तुम्ही. काय नाही तुमचं चेतन दौंड. शेतकरी पोरं ना अशी व्यवसायामध्ये उतरले का आपण तिथे ना 100% खरेदी ना करीतच असतो. मग अशा पद्धतीनं पाव वगैरे घेऊन आलो माळ्यामध्ये आणि ना ताईचं अशा पद्धतीनं सेलिब्रेशन वगैरे केलं. वाढदिवस अन्नाला असे केक वगैरे आणलेले आवडत नाही पण कसं आजीचा वाढदिवस होता मग दिदीने अगोदरच केक घेऊन आलीच होती. फोटो सेशन वगैरे झालं आणि राहिला विषय आपला वाला आहे ना आपण डिपिंग हाताने का केली. माल हार्वेस्टिंगच्या वेळेस जर तुमचा प्लॉट आहे हेअर क्रॅक होत असेल ना मग तुम्ही ना 1 डिपिंग 2nd डिपिंग डायमोरची हाताने नक्की करून पहा. द्राक्ष माल हार्वेस्टिंगच्या वेळेस जर थोडाफार जरी पाऊस आला तर आपल्याला आहे ना हा हेअर क्रॅकचा प्रॉब्लेम आहे ना 100% दिसून येतो. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि आता तुम्ही ना फॉलो सुद्धा करून घ्या.